गेल्या 2.5 वर्षांपासून आरक्षणाची लढाई लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातलाय। नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून येत्या काळात शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिलाय। त्याचबरोबर सरकारला देखील इशारा दिलाय। पाहूयात त्याच संदर्भातला एक रिपोर्ट। जरांगेंचा फोकस आरक्षणावरून शेतकऱ्यांवर। मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगरला महापुरानं अक्षरशः झोडपलं। त्यानंतर राज्यभरातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आवाज उठू लागला। सरकारनं तात्काळ काहीशी मदत जाहीर देखील केली, पंचनामे सुरू केले। विरोधकांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000च्या मदतीची मागणी होऊ लागली। तर जरांगे पाटलांनी आता हेक्टरी 70,000 रुपये द्यावेत अशी मागणी बीडच्या नारायणगडावरून केली आहे। 70,000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश। पिकं जळाले ना पाण्याने 70,000 रुपये हेक्टरी कॅश द्यायची। सरकारने नुकतीच ऊस गाळप हंगामासंदर्भात बैठक घेतली। यामध्ये साखर कारखान्यांकडून प्रति टनामागे पूरग्रस्तांसाठी 5 रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 रुपये घेणार असा निर्णय घेण्यात आला। आणि यावरूनच आता जरांगेंनी सरकारवर निशाणा साधत शेतकऱ्यांकडून कशाला नेत्यांकडून आणि सरकारी कर्मचाऱ्यांकडून पैसे घ्या असं आवाहन केलंय। याला पर्याय देतो आम्ही। शेतकऱ्याच्या ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा। ज्याला 20,000 पगार आहे त्याचा 1/4 हिस्सा कापा, 5,000। अंबानी कोण करा, टाटा कोण करा, त्यो आणखीन कोण कोण, त्यो नाही काय टपोरा कोण आहे ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेले ते टपोर। शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आता मनोज जरांगेंनी हात घातलाय आणि त्यासाठी पहिल्यांदाच आंदोलनाची हाकही जरांगेंनी दिली आहे। बाँड्रीवर जर कुठं जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू, किंवा मग अहिल्यानगर, सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बाँड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांग। आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू। शेतकऱ्याला न्याय दिवस तर मागं हटायचं नाही आणि 15 ते 1 महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेटसाठी देतोय, त्याच्यानंतर नाही। जरांगे यांनी दिवाळीपर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला। दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर पुन्हा एकदा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणाच मनोज जरांगे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।